काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे केवळ बातम्यांमध्ये येण्यासाठी अशा पद्धतीचं काम सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तरावर जाणारं राजकारण पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहेत. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं ज्या भाषेचा वापर केला त्यातून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अपमान झाला आहे, असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या संदर्भात काँग्रेसनं त्वरित माफी मागितली पाहिजे. हा केवळ सुनेत्रा पवार यांचा अपमान नाही, तर महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींचा अपमान आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. खरं म्हणजे काँग्रेसला हे शब्द वापरताना थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे. एका या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंच्या बद्दल अशा प्रकारचे अपशब्द काढणं म्हणजे या महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान आहे. आणि लाडक्या बहिणी काय करू शकतात हे 2024ला दाखवून दिलेलं आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, धोरणांवर कठोर टीका होऊ शकते, परंतु महिलांचा अपमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाला शोभत नाही, अशी